हाय बोल हाय. हॅलो गाईज, आज आम्ही जाणार आहोत मार्केटला. आमच्या इथे मार्केट भरतं खूप मोठं भाजीपाल्याचं. तर तिथे आम्ही शॉपिंगला जाणार आहे. थोडी काही शॉपिंग करायची. भाजीपाला तर भरपूर आहे, भाजीपाला नाही आणायचं आहे आम्हाला. मार्केटमध्ये जाऊन काही वस्तू घ्यायच्या आणि पिल्लूला पण चक्कर मारायला न्यायचं आहे. तिला रात्री इव्हिनिंगला बाहेर फिरायला लागतं, गाडीवर चक्कर लागतो तिला, त्यामुळे आम्ही तिला पण घेऊन जाणार आहोत. यायचं ना फिरायला? हो. आई बा हसली बघा, यायचंय तिला पण फिरायला. लाजली आहे. चला आम्ही आता निघतोय. तुम्हाला बाहेर गेलो मी बाकीच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ दाखवणार आहे. बघा काही आता 5:30 वाजलेले, आम्ही निघालेलो आता मार्केटमध्ये शॉपिंग करायला. तर आमच्या इथे सोसायटीची पार्किंग ही बघा, पार्किंगमध्ये भरपूर साऱ्या गाड्या लागलेल्या आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी सोसायटीचा व्ह्यू आहे खालचा. पिल्लूला पण खूप आनंद झालेला आहे, मस्त पळत आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता, मस्त चालते ती. बघा या ठिकाणी आम्ही आता मार्केटला जायला निघालो आहे आणि हा मार्केटचा रोड आहे. इथे खूप गाड्या रहदारीचा रोड आहे आणि इथून आम्हाला मार्केटला इथले 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे सुपर मार्केट वगैरे ह्या रोडला खूप काही काही आहे. किराणाची दुकानं पण भरपूर आहे. तर बघा आम्ही आता मार्केटला निघालेलो आहे. तुम्हाला आमचं मार्केट दाखवते आमच्या इथलं. बघा इथे खूप सारे रो हाऊस आहे साईडला. आम्ही ज्या साईडला राहतो त्या साईडला राहतो त्या साईडला फ्लॅट्स आहे आणि इकडच्या साईडला रो हाऊस आहे. बघू शकता ही रो हाऊस दिसत बघा या ठिकाणी आम्ही मार्केटमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता आमच्या इथे पवननगरला अशा पद्धतीचं मार्केट आहे. खूप सारे दुकानं आहे आणि खूप काही काही वेगळ्या प्रकारचे दुकान आहे. बघा इकडे खेळण्यांची दुकान आहे, किड्सचे सगळे काही काही वस्तू भेटते या ठिकाणी. इथं मेन मार्केटला आलेलं आहे. तर इथे हे सगळं पूजेचं सामान भेटतं. तर बघा हे पूजेचं सामानाची दुकानं आहे सगळी या लाईनी. आणि बाकी मग तिकडे पुढे गेलं की सगळं भाजीपाल्याची दुकानं आहे. तर बघा या ठिकाणी कटलरीचे दुकान आहे सगळे. इथे मला काही वस्तू घ्यायच्या होत्या. तर बघा हे वातीचं पाकिट वगैरे, मी आता कापूस घ्यायचं होतं, कापूर घ्यायचं होतं मला. आणि इथे मी धूप घेतलेला आहे. एवढ्या काही वस्तू घेतलेल्या आहे. आता मी टोटल करायला लावतो मावशींना. त्या ठिकाणी मी त्या वस्तू घेतलेल्या आहे. कापूस, काही मला वस्तू घ्यायच्या होत्या पूजेच्या, त्या वस्तू घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आता भाजी मार्केटमध्ये आलेलं आहे. एकाच लाईनीवर सगळे फक्त ते सेक्शन वेगवेगळे थोडं. तर बघा या ठिकाणी मस्त हिरवगार फ्रेश भाजीपाला असतो. संध्याकाळच्या वेळेलाच असतो या ठिकाणी. 5 नंतर एवढं भाजीपाला असतो, खूप भाज्या असतात. आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त पालेभाज्या येतात आपल्या इकडे. तर खूपच भारी आलेलं आहे भाजीपाला या ठिकाणी. मार्केट खूप मोठंही आहे आणि इथे दिवसभर नसतो भाजीपाला, 5 नंतरच येतो. पण मी इथे आता भाजीपाला घेणार नाही. ऑलरेडी घरामध्ये खूप काही भाजीपाला पडलेला आहे आणि करणं होत नाही, खराब होऊन जातो. त्यामुळे मी इथे भाजीपाला घेत नाही. थोड्या काही पूजेच्या वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून मार्केटमध्ये आले होते. त्याला माझी पूर्ण शॉपिंग करून झालेली आहे आता मार्केटमधून. आता आम्ही घरी निघतोय.